आज फिरायला गेलो आणि पावसामुळे आमचे असे काय हाल होईल वाटलंच नव्हतं. आणि इकडे आम्हाला बघितल्यानंतर सगळेच माकडं गोळा व्हायला लागले होते. तर नमस्कार पब्लिक, मी तुमचा शुभम. तर आज विषय असा झाला होता मित्रांनो, सध्या पावसाळ्याचा सीझन चालू आहे म्हणून म्हणलं जरा सह्याद्रीची भटकंती करून यावं. म्हणून भटकंतीसाठी आज आम्ही आपल्या संगमनेर जवळील पेमगिरीचा किल्ला निवडला होता. त्यासाठीच दरवेळेस प्रमाणे सगळ्यात पहिले गाडीची टाकी फुल करून घेतली होती. सगळी तयारी तर आम्ही करून निघालो होतो, पण पुढे जाऊन आमच्या सोबत असं काय होईल वाटलंच नव्हतं. कारण की मंगळापूर पर्यंत गेलो तेवढ्यात भुरभुर पाऊस चालू झाला होता. अजून थोडंसं डेअरिंग करून पुढे गेलो, पावसाने तर तोपर्यंत आम्हाला पूर्णपणे झोडपलेलं होतं. थोड्या वेळाच्या विश्रांतीनंतर पाऊस थांबला आणि आम्ही पुढच्या दिशेने रवाना झालो. साधारण 20-25 किलोमीटरच्या प्रवासानंतर आम्ही शहागडच्या पायथ्याशी पोहोचलो. मित्रांनो, किल्ल्यावर जाण्यासाठी गाडी मार्ग आणि तसेच पायी जाणाऱ्यांसाठी शिड्या बसवलेल्या आहेत, त्याच्यामुळे गाडीनेही थेट किल्ल्यावर जाता येते. आणि सध्या पावसाळ्याचं सीझन चालू आहे म्हणून परिसर पूर्ण हिरवगार दिसत होता. किल्ल्यावर आल्यानंतर आपल्याला लगेच किल्ल्याची काही माहिती फलक बघायला मिळते. तिथून थोडंसं पुढे गेल्यानंतर आपल्याला सातवाहन काळातील 4 पाण्याचे टाके दिसतात. तिथंच लगेच पेमादेवीचे मंदिरही आहे. सगळ्यात पहिले जुन्या मंदिरातील देवीचे दर्शन घेऊन टेहाळणी बुरुजाकडे जाताना आपल्याला नवीन मंदिरही लागते. पेमादेवीचे या नवीन मंदिराचा कळस आपल्याला लांबूनच नजरेस पडतो. देवीचे दर्शन घेऊन किल्ल्याच्या उत्तरेला टेहाळणी बुरुजाकडे जावे लागते. हा, पण जात असताना आम्हाला अजून एक सिक्रेट गोष्ट दिसली, पण ती गोष्ट मी माझ्या युट्यूब ब्लॉगच्या फुल व्हिडिओ मध्ये सांगणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करून घ्या. सध्या टेहाळणी बुरुज अस्तित्वात नाहीये, पण इथला व्ह्यू खूप नाद दिसतो बाई. आणि हा, गडावर तुम्हाला खूप सारे माकडं सुद्धा बघायला मिळतील. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या भावाला फॉलो करायला विसरू नका, कारण पुढच्या व्हिडिओ मध्ये आपल्याला भारतातील हनुमानाची सर्वात उंच गदा बघायची आहे.